शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संतभूमी असलेल्या मराठवाड्यात वारकरी साहित्य परिषदेकडून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढली जाते। खरं तर शेतकरी आत्महत्या होऊ नये हा दिंडीमागचा उद्देश आहे आणि दिंडीचे आयोजक आपल्यासोबत आहेत। कशी काम करणार आहे ही दिंडी, मराठवाडाभर तुम्ही फिरणार आहे, काय उद्देश आहे? रामकृष्ण हरी, हे पहा, 2014 साली आम्ही 76 तालुक्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढून शेतकरी आत्महत्या होऊ नये त्यासाठी वारकरी संप्रदायाने तो विडा उचलला पाहिजे अशी चळवळ भूमिका उभा केली। त्याच्यानंतर आता माझ्या लक्षात आलं की ही आमची संतभूमी आहे आणि शेतकरी जर चुकून त्या परिस्थितीला आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या घाबरून आत्महत्या केला तर सगळ्यात मोठं दुःख आहे की ती आमची मायमाता माऊली आणि तिची लेकरं ही संकटात येतात आणि तो काय पुढच्या वेळी जन्माला येताना येते त्यांना अडचणीत आणलेलं येताना संचित घेऊन येत असतो, त्यामुळं तो काय फार समाधानी होणार नाही। मग हे त्याला समजावून सांगायचं तर कोण सांगणार? त्यासाठी आम्ही गावोगावी संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन केले आहेत आणि महिला ही पहिला कुटुंबाची चालक असते आणि तिच्या माध्यमातून त्या गावात असे कोणी असतील तर त्यांना बोलवा, संतांचे विचार सांगा आणि शेतकरी आत्महत्या झाली नाही पाहिजे ह्या आपत्तीला घाबरून। म्हणून आम्ही ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन 8 जिल्ह्यामध्ये गावोगावचे लोक एकत्र करून ही शपथ घेत आहोत ज्ञानोबा तुकोबाची की जर ती आत्महत्या झाली तर तो आमचा अपमान नाही तर ज्ञानोबा तुकोबांचा आहे आणि ज्ञानोबा तुकोबांची ही भूमी आहे, संतभूमी, आणि म्हणून हा आम्ही वेढा घेऊन निघालेलो आहे। आणि ह्याच्यानंतर आम्ही गाव तिथे आमच्या महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन या अशा माणसांना मानसिक आधार देण्यासाठी, वेळ पडली तर आर्थिक आधार देण्यासाठी, वेळ पडली तर शासनाचे पाय धरून आम्ही त्यांना इथंपर्यंत आणण्यासाठी कष्ट करू असं वारकरी संप्रदायाने विडा उचलला आणि आज ज्ञानोबा तुकोबाची शपथही घेतलेली आहे। खरं तर तुम्ही एक वारकरी संतांचा विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे, मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदतीची गरज असते। आपले राजकीय नेते म्हणतात शेतकऱ्यांना नाद लागलाय, वारकरी संप्रदाय कसं बघतात त्याच्याकडे? मी वारकरी संप्रदाय इतकंच बघतो, मी चळवळीत होतो, मी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पाईक आहे। वारकरी संप्रदायाने सांगितलेला अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णुदासा भाविका। त्यांना जर वैचारिक बैठक असेल तर शेतकऱ्यांना कर्ज माफीचा नाद लागलेला आहे, शासनाच्या तिजोरीत पैसे नाहीत। अरे ते पैसे जनतेचेच आहेत ना, तुमच्या खिशातले नाहीत। तुमची वैचारिक बैठक काय आहे? एक जेका रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपली ऐकली आपली हे महाराजांची आणि शाहू महाराजांनी क्रांती केली आणि आरक्षण दिलं। अहो तुकोबारायांनी त्या काळात स्वतःची सावकारी नद्या पाण्यात बुडवून कर्जमाफी केलेली आहे। तुम्ही फक्त तिथं लोकप्रतिनिधी म्हणून बसलेले आहात, तुमच्या वैचारिक बैठका वाढल्या पाहिजेत। तुम्ही यशवंतराव चव्हाणांचे फोटो लावताय आणि अशा भाषा तुमचे लोक वापरताय, हे बरोबर नाही, हे नैतिकतेचं अधपतन आहे। आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या गाव तिथं आणि नगरपालिकेच्या वार्ड तिथं संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळ काढून आमच्या माऊली आणि आमचे गुरुजन ह्यांच्या माध्यमातून समाज मन दुरुस्त करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आता वारकरी संप्रदाय फक्त समाज मन दुरुस्तीसाठी यापुढं काम करेल। समाज मन दुरुस्तीचं तुम्ही काम हाती घेतलेले, राज्यकर्त्यांना काय सांगणं आहे या वारकरी मंचावरून शेतकऱ्यांसाठीचं? एवढंच सांगणं आहे की 18 नोव्हेंबर 1943ला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार परिषदेत असं म्हणाले, त्याचं कटिंगही माझ्याकडे आहे, की माझ्याकडे जी 2-3 लाख पुस्तकं आहेत तर पत्रकारांनी विचारले यातली सर्वश्रेष्ठ कुठली? त्यांनी सांगितलं गाथा ज्ञानेश्वरी असल्यानंतर बाकीची नसली तरी चालतात। तर तोय अनुकरण करून यांनी चांगल्या विचारवंताच्या संत संगतीच्या सहवासात भाग्यानं सत्ता मिळते, सत्ता मिळाल्यानंतर सत्संग केला पाहिजे, हेच तुमच्या माध्यमातून सांगेन, समस्या राहणार नाहीत। रामकृष्ण हरी। तर हे होते वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी। एकंदरच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मराठवाडाभर फिरणार आहेत, अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुद्धा एक सल्ला दिलाय। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।